राज्यात महायुतीतील अनेक वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत। आता सिंधुदुर्गातील वादही उफाळून आलेला आहे। काल निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या एककली कारभाराला कंटाळून थेट राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर भाजपमधील राणे समर्थकांकडून राजीनामे देण्याचे इशारे देण्यात आले। मात्र या अंतर्गत वादाची दखल घेत आज फडणवीसांनी राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली। मात्र या भेटीनंतरही राणेंनी आपला पुढचा निर्णय कळवलेला नाही। मात्र या वादानं पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण चर्चेत आले। रवींद्र चव्हाणांमुळे होणारा हा पहिला वाद नाहीये। अशाच वादातून कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनीही मागे राजीनाम्याची भाषा केलेली होती। प्रदीर्घ चर्चेनंतर तो वाद शांत झाला नाही, तोवर आता हा नवा वाद पेटलेला आहे। महायुतीत काही एक दोन वादच नाही तर असं जवळपास डझनभर वाद समोर आलेले आहेत। दरम्यान रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंच्या भेटीनंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आधी आपण पाहूयात। यावर चर्चा जी ती होणारच आहे। तर हा वाद जो आहे तो मिटल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन जरी सांगितलेलं असलं तरी देखील हा वाद फक्त तेवढा पुरता मर्यादित नसून भाजपात ठिकठिकाणी असे वाद जे ते अंतर्गत असल्याचं आपल्याला वेळोवेळी जे ते पाहायला मिळतं। मागे कल्याणचा वाद झालेला होता आणि आता पुन्हा एकदा निलेश राणेंनी अचानकच राजकारणात मन लागत नाही अशा पद्धतीचं ट्विट करणं आणि त्यानंतर आज फडणवीसांनी त्यांची समजूत काढणं, तरी सुद्धा माध्यमांसमोर निलेश राणेंनी कुठलीही प्रतिक्रिया जी ती दिलेली नाही। तर या सगळ्या संदर्भात भाजपाचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण जी आपल्या बरोबर जोडले गेले। अजितजी खूप खूप स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये। सगळ्यात पहिला प्रश्न की आजचा हा वाद जर आपण पाहिला तर निलेश राणेंचा अचानक राजीनामा देणं आणि त्यानंतर फडणवीसांनी लगेच समजूत काढणं, बरं त्याच्यावर प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण देत आहे। अजितजी माझा आवाज पोहोचतोय? निश्चित 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 मी आपल्याला अधिकृत प्रतिक्रिया याच्यावरती देतो की मला एकतर गोष्ट पहिली जी कळत नाहीये की अशा पद्धतीचा काही वाद आहे हे माध्यमांपर्यंत पोहोचवलं आणि त्या वादातनं सन्माननीय माझे अतिशय जवळचे मित्र माझे खासदार आमचे नेते निलेशराव राणेंनी त्यामुळं राजीनामा दिल्याचं हे हा काय जो काय जावईसो ज्यांनी कोणी लावलाय त्यांना खरोखर धन्यवादच दिले पाहिजे, असं अजिबात नाहीये। आणि म्हणजे अशा वादातून निलेश राणे राजीनामा देतील असं महाराष्ट्रातल्या कुठल्या शेंबड्या पोरालाही वाटणार नाही। ते राणे ते अन्याय झालेला बिलकुल सहन अजिबात करत नाहीत। जी गोष्ट असेल ती तोंडावर स्पष्टपणे बोलणारे ते लोक आहेत। त्यांना जे लोक जवळून ओळखतात, मी त्यांचा अतिशय चांगला मित्र आहे, मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो, त्यांचा माझा संवाद आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री आहे। मी मागचे गेले अनेक वर्ष त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून सिंधुदुर्गामध्ये जातो, वेगवेगळे कार्यक्रम तिथे होतात, मुंबईत आम्ही नियमित भेटतो, पक्षाच्या कार्यक्रमांना आम्ही भेटतो। असा काही कुठला वाद म्हणजे नामदार चव्हाण साहेबांबरोबर किंवा कुणाबरोबरही जर झाला आणि त्यांच्यावर जर काही अन्याय वगैरे होत असेल तर तुम्हाला तरी व्यक्तिशः असं वाटतं का की राणे असा अन्याय वगैरे सहन करतील आणि त्याच्यातून राजीनामा? मान्य अजितजी मान्य, पण स्वतः रवींद्र चव्हाणांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना असं म्हटले काहीतरी घडलेलं होतं आणि म्हणून ते नाराज होते। काही वेळापूर्वीच बाईट आहे त्यांचा, मग काय घडलेलं होतं? स्पष्ट मत असं आहे काही घडलं असेल आणि तो काही तात्कालिक प्रकार जिल्ह्याच्या राजकारणामधला असेल। आता एक साधारणतः घर म्हटलं तरी वेगवेगळे विचार प्रवाह असतात, पण माझं स्पष्ट मत आहे जे घडलं असेल ते ठीक आहे, ते त्याला नाकारता येणार नाही। कुठल्याही सत्ताधारी विरोधी कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा चार वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एका विचारानं काम करत असते तेव्हा घडतं, पण याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असेल असं अजिबात नाही। आणि मला पूर्ण खात्री आहे जे काही कारण असेल आम्ही त्यांना सार्वजनिक जीवनातनं अशा पद्धतीने एक्झिट बिलकुल घेऊ देणार नाही। ते याच्या पुढे राजकारणात का मला विश्वास आहे अजून आमचा त्यांचा संपर्क व्यवस्थित ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते सक्रियपणे कोकणात काम करतील, पुन्हा निवडणुकांमध्ये निवडून येतील असं मला इतरही प्रवक्ते आपल्या बरोबर जोडले गेले आहेत। रुपाली ठोंबरे पाटील ताई आपल्या बरोबर आहेत अजित पवार गटाच्या, आणि हेमलता पाटील काँग्रेस प्रवक्ता आपल्या बरोबर आहेत, अनिश गाडवे ठाकरे गटाचे प्रवक्ते आपल्या बरोबर जोडले गेले आहेत। आणि जे वारंवार पाहतायत अगदी
रुपालीताईंकडे मी जाते. रुपालीताई, सगळं आलबेल आहे असं वारंवार जे ते सत्ताधाऱ्यांच्या वतीनं म्हटलं जातं, पण राज्यात असे अनेक वाद आपल्याला अंतर्गत दिसत आहेत. बीडचंच उदाहरण घ्या. रुपालीताई, माझा आवाज पोचतोय का? हो येतोय. बोला. हा बोला. माझा आवाज येतोय आपल्याला? बोला. हा ताई बोला. सरकारमध्ये येत असताना 2-3 पक्ष जेव्हा एकत्र येतात, प्रत्येक पक्षाकडे नेते आहेत आणि कुठेतरी थोडस एकमेकांच्या बाबतीतला समज असेल, गैरसमज असेल, ते होत राहतं. परंतु अचानकपणे निलेश राणे यांनी जी राजकारणात निवृत्ती घेतली, हे ऐकून थोडस जरा प्रत्येक जण विचारच करणार. आणि कसं आहे, काकाला जाऊन भांडण लपवण्यात काही अर्थ नसतो, परंतु त्यामध्ये संवाद असणं गरजेचं असतंय आणि तो संवाद आता आपल्याला दिसला आणि त्यांनी निवृत्ती मागे घेतली. काही कारण असू शकतं. आता अनेक नेते जे काम करणारे, बोलणारे किंवा लोकप्रतिनिधी आहेत, एकत्र आल्यानंतर थोडासा समज, गैरसमज त्यांच्यामध्ये होत राहतात. त्यातला हा प्रकार आहे. पण प्रत्येकाने संवादात्मक आणि जर खरंच आपण सरकार पक्षामध्ये एकत्र आलेलो आहोत तर एकमेकांना सांभाळून घेणं पण तेवढं गरजेचं असतं. आजच्या या कृतीतून म्हणजे निवृत्त झाल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर फडणवीस साहेब भेटले, त्यांनी निवृत्ती मागे घेतली, चव्हाण साहेबांनी सांगितले, हाही एक चांगला गुण आहे असं म्हणावं लागेल. कारण का संवाद एकमेकांमध्ये फार गरजेचा आहे आणि जनतेला काही सांगायची गरज नाही. तुमचं माध्यम तर आहेच, त्यांना जे करायचं त्या गोष्टी करत राहतात. त्याच्यामुळे स्पष्टपणे ठीक आहे, होती अलबेल असेल, परंतु ती आता मिटलेली आहे. बरं, निश्चित. अनिश गाडवे ठाकरे गटाचे प्रवक्ते देखील आपल्या बरोबर. अनिशजी, यामध्ये आपण जर पाहिलं, एकूण सगळी परिस्थिती आलबेल आहे असं म्हटलं जातं. मी पुन्हा म्हणते की भाजपच्या वतीनं, अजित पवार गटाच्या वतीनं म्हटलं जातं की सगळं आलबेल आहे. मात्र अनिशजी, या सगळ्यांमध्ये कुरघोड्या सुरू आहेत असं वाटत नाहीये का तुम्हाला? बघा, आता अजित चव्हाण अधिकृत प्रवक्ते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका सांगितली की असं काही नव्हतं. तर मग अजित चव्हाणांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यावी की भाजपमध्ये राजीनामे असे ट्विटरवरून दिले जातात का, हा पहिला प्रश्न. आणि त्यानंतर जर रवींद्र चव्हाणांचं काही संबंध नसेल, त्यांच्याकडून काही अन्याय झाला नसेल राणेंवर, तर मग कारण काय नेमकं राजीनामा देण्याचं? कारण दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आज फडणवीस गेले असतील किंवा रवींद्र चव्हाण गेले असतील, सोबत नारायण राणे दिसले नाहीत, आणि असं जर राजीनामा परत हे घेणार असतील तर महाराष्ट्राची जनता यांना निर्लज्ज म्हणून संबोधेल की तुम्ही एक दिवस राजीनामा देता, दुसऱ्या दिवशी राजीनामा मागे घेता. महाराष्ट्राची जनता स्पष्ट म्हणेल, राणे कुटुंबियाला निर्लज्ज ही पदवी लावेल. हे मी स्पष्ट इथे सांगतो. आता त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, हे जे राजकारण राजीनामा सत्र चालू आहे ना, याच्या मागे फार मोठं राजकारण चालू आहे. हे राणे कुटुंबाला संपवायचा डाव याचा भारतीय जनता पक्षाचा झालेला आहे. फक्त हे दिसून आरोप करताय का अनिशजी? आरोप करताय थेट? स्पष्ट आरोप आहे राणे कुटुंबाला. आणि शिवसेनेशी गद्दारी केल्यानं आजपर्यंत कधी राजकारणात कुणी टिकू दिलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. ते स्वतःही टिकलेले नाहीत. हा इतिहास आहे आजपर्यंतचा. आता 3 राणेंपैकी एका राणेने स्वतःचा राजीनामा दिला. राजीनामा हा काही सोपा नसतो. राजकीय आयुष्यामध्ये स्वतःहून तुम्ही एखाद्या सामाजिक माध्यमावर राजीनामा टाकताना लोक तुम्हाला प्रश्न विचारणार की तुम्ही राजीनामा, उद्या परत राजीनामा देतील. म्हणजे हे असंच झालं की कधी उठा, राजीनामा द्या, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मागे घ्या. हे असं नसतं. आज जर निलेश राणेंनी जर राजीनामा मागे घेतला ना, महाराष्ट्रातील जनता प्रश्न विचारेल की तुम्ही स्वतःच्या शब्दांशी पहिलं लॉयल आहात का, तुम्ही स्वतःच्या शब्दांना पहिला न्याय देतात का, हा प्रश्न विचारेल. आणि आमच्याकडून तो तिसऱ्यांदा हरवायचा चान्स काढून घेऊ नका निलेश राणे. आम्ही तर म्हणतो राजीनामा देऊच नका, आम्हाला हॅट्रिक करायची पराभवाची. बर. मी अजितजी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडूनच घेणार आहेत. मी हेमलताताईकडे जाते. हेमलताताई, काय या सगळ्यांवर तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, भारतीय जनता पक्षाची एक स्वतःची कार्यपद्धती आहे. आपल्या पक्षामध्ये कोणालाही मोठं होऊन द्यायचं नाही, प्रत्येकाचे पंख छाटायचे. म्हणजे अगदी एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आधी गोपीनाथ मुंडेंना जो त्रास झाला, आता नितीन गडकरी जगातून जात आहेत, विनोद तावडेंचं जे झालं, म्हणजे पक्षाची एक स्वतःची कार्यपद्धती आहे. आणि इतर पक्षातून जे नेते आलेले आहेत, तुम्ही बघा, एक आठवत असेल तुम्हाला, सूर्यकांता पाटील होत्या, ज्या राष्ट्रवादीचा खूप मोठा आवाज होता आणि त्या जेव्हा बोलायच्या तेव्हा सगळ्यांना आवडायचं त्यांचं बोलणं. सूर्यकांता पाटील हे नाम राजकीय पटलावरनं असतानाच झालं भाजपमध्ये गेल्यानंतर. हर्षवर्धन पाटलांची आज काय गत झाली, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची काय गत झाली. इथे राणेंच्या बाबतीत थोडी अशी गफलत झाली की राणेंची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. म्हणजे मी म्हणजेच पक्ष, माझ्यामुळेच पक्ष आहे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. ते शिवसेनेमध्ये घातलं नाही.
तेव्हा त्यांनी शिवसेना सोडली, जेव्हा ते काँग्रेसमध्ये आले. मला आठवतंय ना, मुंबई महानगरपालिकेची सगळी तिकीटं राणेंनी वाटली. हा. राणेंच्या सोबत लोक राहिले नाहीत, निवडून आले नाहीत, कारण राणे हे शिवसेनेमुळे होते, ते स्वतःच्या नावामुळे नव्हते. आता भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर ते हा. ती युक्ती तर चालणार नाही त्यांना. तर त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचं अस्तित्व केवळ फक्त उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये ट्विट करणं, उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये भाषण करणं आणि त्याच्यासाठीच त्यांना मंत्रिपद दिलं गेलं होतं. हा. पण आता एकनाथ शिंदे आल्यामुळे त्यांची परत पंचायत झाली. बर. त्यामुळे कुठेतरी प्रचंड नाराजी, पक्षांतर्गत होणारा विरोध आणि भारतीय जनता पक्षाशी नाळ न जोडणं, या सगळ्या गोष्टींमुळे त्याची परिणिती मला असं वाटतं की राजीनाम्यामध्ये आलेली आहे. बरं बरं, अजितजी, हेमलता ताई देखील बोलल्यात, अनिशजी देखील बोललेले आहेत की अनिशजीने तर थेट आरोप केलेला आहे की राणे कुटुंबियांना संपवण्याचा प्रयत्न जो आहे तो राजकारणातून सुरू झालेला आहे. नाही, माझे तरुण मित्र गाडवेजींनी अतिशय आवेशपूर्ण प्रतिक्रिया दिली, पण माझा त्यांना एक सल्ला आहे. राजकारणामध्ये ते नवीन आहेत. आपण ज्या वेळेला राजकारण म्हणून एकमेकाच्या पक्षाबद्दल बोलत असतो, लोकांना आपापले मुद्दे पोहोचत असतो, तेव्हा आवेशपूर्ण बोलणं अतिशय योग्य असतं. परंतु ताई जसं आता संयत बोलल्या, तेव्हा एखाद्या राजकारणामधल्या एखाद्या व्यक्तिमत्वाचा पर्सनल एखादा इश्यू असेल, त्यावेळेला अशा पद्धतीनं राजकारणामध्ये काय असतं की टीका करताना गुदगुल्या करायच्या असतात, बोचकारे ओरखडे द्यायचे नसतात. बरोबर. नाहीतर माणसात आयुष्यात संजय राऊत होतो. मला या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला अतिशय नम्रपणे सांगायची आहे की ही दोघे मंडळी बोलत असताना, विशेषतः अनिश गाडवे बोलत असताना, मला इतकं हसू येत होतं मनातल्या मनात, हे कोण बोलतंय? ज्यांनी म्हणजे यांनी आधी ठाकरे शिवाय दुसरं कुठलं तरी नेतृत्व करून दाखवावं. मी जाहीरपणे निदान त्यातल्या त्यात राहुल गांधी यांच्याशिवाय एक अध्यक्ष निदान काँग्रेसमध्ये निवडला तरी गेला. आता काँग्रेसच्या सोबत त्या आहेत, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत. थोडंसं हेही शिकावं आणि अधिक अंतर्गत लोकशाही तुमच्या पक्षामध्ये आणता येईल का, जी बाळासाहेबांच्या विचाराच्या अतिशय विसंगत आहे, ते तुम्ही पहा. आणि काय असतं की टीका कुणावर करताय? अहो, नारायण राणेंच्या विरोधामध्ये आजच्या घडीला कोकणामध्ये यांची ताकद आहे का? आणि नारायण राणेंनी स्वतःला सिद्ध करत शिवसेना सोडली, नारायण राणेंनी हा इतिहास झाला. त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, मंत्रिपद भूषवली, पुन्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, भारतीय जनता पार्टीमध्ये आले. नारायणराव राणे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःची ताकद सिद्ध केलेली आहे. भारतीय जनता पार्टी आमच्याकडे आल्यानंतर माननीय नारायणराव राणे हे केंद्रामध्ये मंत्री झाले, त्यांचे चिरंजीव आमदार आहेत, त्यांना नितेशराव चांगल्या पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळं त्यांची काळजी त्यांनी करू नये. आणि माझं एक फक्त या ठिकाणी एक आवाहन, त्यांनी आरोप केलाय भाजप त्यांना संपवते असा आरोप केलाय की अजितजी, हे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. भाजप संपवत आहे का त्यांना? किती विरोधाभासी चित्र आहे हे, की आमच्या एका तरुण नेत्यानं राजीनामा दिल्यानंतर आमच्या राज्यामधले सर्वोच्च नेते माननीय देवेंद्रजींनी तातडीने त्याची दखल घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी बोलले. त्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत, भाऊ आमदार आहेत, संपूर्ण परिवाराला पक्षामध्ये मानाचं स्थान आहे, सत्तेत मानाचं स्थान आहे. असं असताना त्यांना भारतीय जनता पार्टी संपवते. केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे वडील, त्यांना सर्व पद्धतीच्या संधी दिल्या जात आहेत, त्यांचे भाऊ आमदार आहेत. आणि अशा पद्धतीनं हा हास्यास्पद विरोधाभास. बरं अनिशजी बोला. हा, यांना हसायला येतं. माझी प्रतिक्रिया चालू असताना, शिवसेना हा तरुणांचाच पक्ष आहे, लक्षात घ्या. आणि तरुण हे अशाच प्रकारे अग्रेशन मध्येच बोलतात. अजित चव्हाण, तुमचं सगळ्यांचं संपलंय ना आता, तर आम्हाला तरुणांना स्थान घेऊ द्या आता राजकारणामध्ये. हा, चिडवू नका तरुणांना. आता लक्षात घ्या दुसरी गोष्ट, नारायण आता थांबा. हो अजित चव्हाण थांबा जरा आता, समजलं? थांबा जरा आता, अजित चव्हाण थांबा. बघा, एक मुली सांगतात वय सांगायला लागतात, तुम्ही माझं वय तुम्हाला सांगतो ना. हो ऐका, तुम्ही मला म्हाताऱ्यांच्या पंक्तीत नेऊन आपण निलेश राणेवर येऊया. हो, निलेश राणेवर येऊया. ठीक आहे, तुमचं वय किती? नारायण राणेंचं यश सांगितलं. ज्या नारायण राणेंनी शिवसेनेतून फुटल्यानंतर 13 आमदार हाताच्या पंचावर निवडून आणले होते ना, त्या नारायण राणेंकडे आता घरचे आमदारकी देखील सांभाळणं कठीण झालंय. हे आहे शिवसेनेतून फुटल्यानंतरचं यश. ते नारायण राणे आज स्वतः शिवसेना फुटली, काही राहिलं नाही तुमच्याकडे. तुमचं बघा, कणकवली मतदारसंघातून निवडून येत नाहीयेत.
हा. ठीक आहे, स्वतःच्या कणकवली मतदारसंघातून रुबीनाताई त्यांना किती मोठा 30,000 विरोधाभास आहे. दिले. नाही ना, अत्यंत महत्वाचं आहे अजितजी या सगळ्यामध्ये. बरं. पडतात. शिंदे साहेब मुख्यमंत्री एक मिनिट थांबा, झाले. अजित चव्हाण. हे कोणाला अजित सांगताय? चव्हाण थांबा. त्यानंतर वांद्र्यातून पडतात. अहो 3 वेळा नारायण राणे स्वतः पडले. बरं. त्यानंतर शिवसेनेची प्रेस झाली की नारायण राणेंना बोलण्यासाठी बरं ठेवलं जातं. त्यामुळे अनिजी केंद्रामध्ये मुद्दा मिळाले. मुद्दा आजचा काय आहे की निलेश राणेंना अशी लगेच संन्यास राजकारणातूून घ्यावा लागला आणि रवींद्र त्यासाठी चव्हाण म्हणतात सांगतो. काहीतरी घडतंय, कारण- म्हणजे पक्षश्रेष्ठींचं या सगळ्यांकडे लक्ष नाहीये का? अगदी अंतर्गत बरोबर वाद प्रश्न आहे हा. विचारलात तुम्ही. अगदी बरोबर प्रश्न विचारलात, लक्षात घ्या. कारण निलेश राणेंना माहितीये पुढची टर्म त्यांना मिळणार नव्हती. हा. कारण भाजपमध्ये तिसऱ्या टर्मला हरण्यासाठी परत खासदारकी दिली जात नाही. अजितजी आणि जी थेट आरोप करतायत ते म्हणतायत निलेश राणेंना याची कल्पना होती की त्यांना पुढची टर्म मिळणार नव्हती. हे कोणी सांगितलं गाढव्यांना? त्यांना राजकीय ते ज्योतिषी आहेत का? नाही, तो आणि- ठेका तुम्ही घेतलाय. तुमचे सगळे मित्र असतात, तुम्हाला सगळं कळत असतं नवरात्रीनंतर काय घडणार आहे. तो ठेका अहो, तुम्ही तेवढा घेतलाय. महाराष्ट्राच्या त्यामुळे तेवढं तुम्ही सांगा. गाढवे, आम्ही तेवढा ज्योतिषी नाही. महाराष्ट्राच्या आम्ही राजकारणात ज्योतिषी माझा नाही. अधिकार आहे. माझे सर्व पक्षात अहो, मित्र आहेत. तुम्ही वय सांगितलं नाही समजा. तिसरी टर्म हरतायत. तिसरी टर्म बरं अजितजी लक्षात घ्या. बरं आज एकूण प्रतिक्रिया देताना आपण जर पाहिलं तर नाही, जी प्रतिक्रिया दिलेली आहे चव्हाणांनी, त्यावेळी त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही सगळे एकत्र मिळून काम करू. आज बरं अशी प्रतिक्रिया द्यायची गरज काय पडली? दररोज ज्या वेळेला माध्यमांच्या समोर आम्ही येतो त्यावेळेला कुठल्याही पक्षामध्ये बघा वाद कुठल्याही पक्षामध्ये 100% कार्यकर्त्यांमध्ये असतात. वेगवेगळ्या विचाराचे कार्यकर्ते सोबत काम करत असतात त्यावेळेला. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीनं राणे साहेबांची भेट घेतली. ते भेटीला गेले असता त्यांना वेळ दिली. त्याच्यामुळे तुम्ही हे ज्या बाकीच्या इतर गोष्टी सांगतायत की पक्षामध्ये संपवण्याचा प्रयत्न होतोय का, श्रेष्ठींचं लक्ष नाहीये का, या गोष्टी आपोआपच निकाली ठरतात ना. शेवटी समोर काय घडतंय रुबीनाजी बातम्यांमध्ये आपणच दाखवतो ना. आपणच म्हणजे तो विरोधाभास. बरं बातमी अशी होती की कल्याणमध्ये देखील असाच वाद झाला होता अजितजी. बातमी अशीच होती. याच्या आधी मी स्वतः ती बातमी वाचलेली आणि आपली चर्चा पण झालेली होती त्याच्यावर की कल्याणमध्ये देखील वादाचं कारण रवींद्र चव्हाणच होते. नाही, याचा अर्थ चव्हाण साहेब आपल्या पक्षाची बाजू अधिक ठळकपणे मांडतात, अधिक ठामपणे मांडतात. असाच होतो ना. कल्याणमध्ये वाद झाला. श्रीकांत शिंदेनी प्रतिक्रिया पण दिलेली होती अजितजी त्यावेळेला. त्याच्या बातम्या झाल्या. त्या बातम्यांचं पुढं काय झालं तेही आपण बघितलं. राजकारणामध्ये हा. हे अशा सगळ्या पद्धतीचे बातम्या येणं याचा अर्थ राजकारण जिवंत आहे आणि तिथले कार्यकर्ते अतिशय सक्षमपणे काम करतात असं होत. बऱ्याच पक्षांना काम करायला कार्यकर्तेच राहिले नाही तरी देखील अजून ते जुने दिवस विसरत नाही. त्याच आविर्भावामध्ये बोलतात. बरं आता एक उदाहरण देते. बरं अजितजी एक उदाहरण देते. परवा आपली एक विषयावर चर्चा झाली तो म्हणजे मराठा आरक्षण. आता तुम्ही म्हणतात की फडणवीसांनी म्हटलं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. आज स्वतः न्यूज स्टेटशी बोलताना जरंगे पाटलांनी असं म्हटलंय की नेते जे वक्तव्य करतायत ते त्यांना सरकारने सांगितलंय. थेट आरोप आहे, माझ्याकडे बाईट आहे. आणि आता म्हणजे तुम्ही म्हणताय सगळं आलबेल आहे. पण मग रवींद्र चव्हाणांमुळेच हे वाद जे ते होत आहेत. श्रीकांत शिंदे असो ते त्यांनी तर म्हटलं होतं की जे पक्ष श्रेष्ठी ठरवतील तेच मी पुढची निवडणूक लढवणार नाही की हे सुद्धा पक्ष ठरवेल. हे म्हणजे एकूणच सत्ताधारी ठरवतील, पक्षश्रेष्ठी ठरवतील. मात्र या सगळ्यांमध्ये रवींद्र चव्हाणच कुठेतरी दिसत आहेत. या वादात देखील रवींद्र चव्हाणांची जर तुम्ही प्रतिक्रिया ऐकली तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही पुढच्या काळात निलेश राणेंच्या नेतृत्वात काम करू. रवींद्र चव्हाणच का? कारण चव्हाण साहेब याचा अर्थ आहे की अतिशय कार्यक्षम पद्धतीनं काम करतात. आणि ठाण्यामधल्या याच्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल की त्यांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याकरता कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, त्यांना भेटणं, त्यांच्या कोणाला नेमकी ती लोकसभा लढवायची हे जाणून घेणं हे तिथल्या सक्षम मंत्र्यांचं काम आहे आणि ते अतिशय सक्षमपणे ते काम करतात असा याचा अर्थ होतो. आणि कोकणामध्ये देखील जर त्यांनी आज जर प्रतिक्रिया दिली असेल तर आपल्याच उत्तरानं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली तिचं काम होईल. निश्चित याच्यामध्ये इतर आधी चर्चा करण्याची काहीच गरज नाही. याचा अर्थ असा होतो की भारतीय जनता पार्टी हा अजितजी आज फारच शांतपणे बोलताय तुम्ही. या सगळ्या गोष्टींवर फारच शांतपणे प्रतिक्रिया देताय. रुपालीताई बोला. अगदी एकूणच जर आपण पाहिलं तर भाजपने ठरवलंय का की भाजपचे पक्षश्रेष्ठी जे श्रेष्ठ नेते आहेत ते म्हणणार की सगळं चांगलंय आणि दुसरीकडे जे सहकारी नेते त्यांच्याकडून कुरघोड्या करणार? एक लक्षात घ्या, पक्षामध्ये नेते असले की आणि इतर पक्ष त्यांच्या सोबत आल्यानंतर प्रत्येक नेता आपल्या अस्तित्वासाठी लढत असतो. त्याच्यामुळे क्लॅशेस होणे, गैरसमज होणे हे स्वाभाविक आहे.
परंतु हे सगळं होत असताना हे कुठल्याच पक्षाला सुटलेलं नाहीये. भाजप असू द्या, आमचा पक्ष असू द्या, शिवसेना असू द्या, कुठल्याच काँग्रेस असू द्या, कुठल्याही पक्षाला हे सुटलेलं नाहीये. परंतु त्यातनं काढलेला मार्ग, त्यातनं आलेला संवाद, मला आता जे काही टीव्हीवर माझ्यासोबत सहकारी प्रवक्ते, मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुमच्यासारखे समाज माध्यम जेव्हा समाजामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणं भाग आहे, तो तुम्ही विचारलंच पाहिजे. परंतु आमच्यासारख्या सगळ्या पक्षातल्या प्रवक्त्यांनी टीव्हीवर बोलताना तरी भान ठेवलं पाहिजे. कारण का हे जे काही डिबेट होतं, एकमेकांवर ज्या खालच्या पातळीवर बोललं जातं, हे योग्य नाही आणि हे लोक स्वीकारत नाही. त्याच्यामुळे ठीक आहे, तेव्हा जो काही वाद होता कल्याणमध्ये झाला असेल, नितेश राणे यांचा झालेला आहे, त्यांचे नेते तिथे येऊन त्यांच्याशी बोलले, त्यांचं तिथे मिलन सुद्धा होऊन संपलेलं आहे. त्याच्यामुळे ते वक्तव्य करत असताना कुठेतरी जबाबदारीने प्रत्येकाने बोललं पाहिजे. राजकारण होत राहणार, अस्तित्वाच्या लढाई चालत राहणार आहे. त्याच्यामुळे रवींद्र चव्हाणांमुळे जर समजा कल्याणमध्ये वाद झालता तर तो सगळ्यांनी बघितलेला आहे, तो नंतर मिटला. आत्ताचा वाद नितेश राणेंचा झालाय, तोही मिटला. त्याच्यामुळे हे वाद होत असताना पक्षातील प्रवक्त्याने एक जबाबदारीचं भान ठेवून आपण समाजासमोर बोलतोय. बरं अजितजी, अख्खा महाराष्ट्र बघत रुपालीताईंच्या असतो. बोलण्यातला एक मुद्दा तुम्ही ऐकला असेल तर नोट डाऊन करून ठेवा. तो असा की कल्याणचा वाद रवींद्र चव्हाणांमुळे झालेला आहे, तो सगळ्यांना माहितीये. बोला अनिशजी. अगदी बरोबर तुम्ही मुद्दा हेरलात. रुपालीताईंनी अगदी बरोबर सांगितलं की कल्याणचा वाद आणि आता नंतर कोकणातला वाद. मला सगळ्यात प्रथम इथे एक गोष्ट स्पष्ट करायची, जे मला प्रथम दर्शनी दिसतं एक प्रवक्ता म्हणून किंवा राजकीय अभ्यासक म्हणून मला जे दिसतं, बघा रवींद्र चव्हाण अगदी योग्य काम करतायत. मला त्यांच्या कामामध्ये कुठे काही चूक दिसत नाही. ते त्यांच्या पक्षाशी लॉयल आहेत. ते कल्याणमध्ये काय चाललंय किंवा ते कोकणामध्ये काय चाललंय ते स्पष्टपणे पक्षाला कळवतायत. त्यांना दिसतंय कल्याणची खासदारकी धोक्यामध्ये आहे. त्यांना दिसतंय एकनाथ शिंदेचा मुलगा श्रीकांत शिंदे जर इथून खासदारकीला लढला तर कल्याण पडते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं हरण्यासाठी आम्ही लढणार नाही आहोत किंवा आम्ही कल्याणमध्ये सपोर्ट, त्यांनी म्हणजे त्यांच्या माणसांनी सांगितलं असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यांनी लॉयल प्रतिक्रिया दिली. शेवटी पक्षाचा दबाव आल्यानंतर त्यांनाही देखील झुकावं लागतं. तसंच तिसरी टर्म जर हरवायची असेल कोकणातली खासदारकी तर तुम्ही द्या निलेश राणेंना, अशा प्रकारचा त्यांचा मला तो आविर्भाव दिसतोय. त्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणच्या खासदारक्या, कारण ते त्यांच्या भागात नाही येतात, ते कोकणाचे नेते आहेत, त्यामुळे कोकणातल्या विषयाविषयी ते सांगणारच ना त्यांच्या पक्षाला. अगदी दोनही खासदारक्या धोक्यामध्ये दिसत असल्यामुळे रवींद्र चव्हाणांनी हा काय जो आहे तो प्रकार केला असावा हे मला ते स्पष्ट दिसतं. त्यामुळे रवींद्र चव्हाणांचं याच्यात काही चुकतं मला माहित नाही. बोला अजितजी, बोला. बरं अनिशजी येते तुमच्याकडे. बोला अजितजी. अनिश गाडवेंना कल्याण लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती कदाचित माहिती नसावी म्हणून ते तिथले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणुकीत पराभूत होतील अशा पद्धतीचं वक्तव्य सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी करतायत. माझा दावा आहे, आजचा कार्यक्रम वार वेळ आपण लिहून ठेवा आणि मी अनिश गाडवेंशी पैज लावायला तयार आहे आणि गाडवे म्हणतील ते पैजेवरती लावायला तयार आहे. गाडवेजी, जर कल्याण लोकसभा मतदारसंघातनं श्रीकांत शिंदे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाला तर तुम्ही काय हाराल ते सांगा मला. काय असतं की प्रसिद्धीसाठी उगाच हा पडेल तो पडेल तो पडेल असं. बरं अजितजी, अनिशजी, बरं अजितजी, मुद्द्यावर बोलूयात. मुद्द्यावर बोलूयात. बोला, तुमचा मुद्दा जो आहे तो पूर्ण राहिला होता, बोला. नाही, माझं स्पष्टपणे रुबिनाजी असं म्हणणं आहे की ज्या पक्षामध्ये ताकदवान सामर्थ्यवान नेते असतात त्याच पक्षामध्ये अशा धुसफूस झाल्याच्या बातम्या आपल्याला येतील. आणि एक गोष्ट मी तुम्हाला अतिशय ठामपणे सांगतो की आमचं नेतृत्व अतिशय क्षमतावान आहे हे या सगळ्या गोष्टी हँडल करायला, या सगळ्या गोष्टी पेलायला. सध्या महाराष्ट्रामध्ये काही पक्षांची परिस्थिती आता अशी आहे की त्यांना उमेदवार शोधायची वेळ येणार आहे. त्यांनी त्यांची काळजी करावी आणि सार्वजनिक जीवनामध्ये एखादा व्यक्ती हा एखादा जर निर्णय घेत असेल तर त्याची त्या पाठीमागे काहीतरी वेगळी भावना असते. आणि शेवटी काय असतं, मला असं वाटतं की टीका करणाऱ्यांना आपण ज्याच्यावरती टीका करतो आहोत, विशेषतः व्यक्तिशः हा विषय असेल तर त्याची पात्रता, आपली पात्रता ही सगळी तपासून घेऊन ही टीका केली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याला एक धरबंध असला पाहिजे. आमच्या पक्षामधल्या अशा ज्या बातम्या आपण ज्या देता त्या बातम्यांच्या निरसन करणाऱ्या बातम्या आणखी काही क्षणामध्ये आपल्याला द्यायला लागतात. त्याचं कारण असं की आमचा अतिशय शिस्तीचा पक्ष आहे आणि आम्ही आदेशावरती काम करणारे लोक आहोत. लोकशाहीनं निवडून दिलेल्या नेत्यांकडून आम्हाला आदेश येतात. आम्ही घराणेशाहीनं मुजरे जोडणारे नाही आहोत. त्याच्यामुळं जे मुजरे जोडणारे लोक आहेत. आणि जे एक मिनिट, हेमलताताई बोलतायत. हेमलताताई बोला. ते मला फक्त एकच मुद्दा मांडायचा की भारतीय जनता पक्षाने
आपल्या जागा वाटपाचं सूत्र प्रवक्त्यांना घोषित करण्याचा अधिकार दिलेला बघून मी तर अचंबित झाले. म्हणजे अजून त्यांची मिटिंग कधी झाली ते माहित नाही, जागा वाटपाचं सूत्र माहित नाहीये, कुठल्या घटक पक्षांना काय जागा द्यायच्या ते माहित नाही. तोपर्यंत श्रीकांत शिंदेचा विजय पण घोषित केला, त्यांची जागा पण ठरली आणि त्यांना तो मतदारसंघ मिळणार हेही ठरलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रचंड ऍडव्हान्स पद्धतीने काम करतोय. मी तर अचंबित झाले. दुसरी गोष्ट म्हणजे मातब्बर नेते भारतीय जनता पक्षामध्ये, इतर पक्षातनं आयात केलेले नेते, इतर पक्ष फोडून आणलेले नेते, इतर पक्षातल्या नेत्यांना वेगवेगळे आमिष देऊन आपल्या पक्षात आणलेले नेते, ईडीची भीती देऊन आपल्या पक्षात आणलेले नेते. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किती सक्षम नेतृत्वाचा पक्ष आहे हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलं. दुसरी गोष्ट, निलेश राणेंच्या बाबतीत एकच मुद्दा मला मांडायचा आहे की माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं तिकीट त्यांना मिळण्याची सुतराम शक्यता नाहीये. कारण ते पहिलं स्क्रीनिंग, दुसरं स्क्रीनिंग, त्यांचे रिपोर्ट आणि याच्यावरती सूत्र अजिबात शक्यता नाहीये. आणि त्यामुळं उद्वेगातून आणि नारायण राणेंची म्हणजे पक्षासाठीची गरज ही संपलेली आहे. त्यामुळे बरं अगदी हेमलताताई, अनिजी बोला. बघा, हेमलताताईंनी अतिशय स्पष्ट सांगितलं आणि व्यवस्थित शब्दात, चांगल्या शब्दात, जे रुपालीताईंना आवडेल कदाचित, कारण माझे शब्द कठोर वाटत असतील. रुपालीताई, आमच्या पक्षापुढे गट लावणारे हेच आहेत आणि हे नारायण राणेंची मुलं सकाळी सकाळी कुठल्या भाषेत बोलतात हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, त्यामुळे आमच्या तोंडून असे शब्द येतात, त्यामुळे क्षमस्व रुपालीताई. आता मी माझ्या मुद्द्यावर येतो. मिळण्याची शक्यता नाहीये. बोलले मी नाही काही तुम्हाला बोलले, मी सगळ्याच प्रवक्त्यांना एक आपले सहकारी बंधू म्हणून हे गेले. मी वैयक्तिक तुम्हाला नाही बोलले. नाही हरकत नाही रुपाली. बोला. आता हेमलताताई म्हणाल्या त्यांना म्हणजे खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता नाही, ते खासदारकीची तिकीट घेण्याचीच शक्यता नाहीये. त्यांना तुम्ही दिला जरीत ना, कारण भारतीय जनता पक्षाला शोधावी लागतात माणसं हरण्यासाठी कोकणातून. कारण जिंकणार तर नाही, पण हरण्यासाठी कुठला बकरा उभा करायचा. तर हा बकरा म्हणतोय की मला उभंच राहायचं नाहीये तिथून, कारण त्यांना माहिती आहे माझी तिसरी टर्म हरणार आहे आणि तिसऱ्या टर्मला हरल्यानंतर राजकारणातून संन्यास असाही घ्यावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणून हरल्यानंतर संन्यास घेण्यापेक्षा हरण्याआधी संन्यास घेणे केव्हाही चांगलं आणि याला राजकीय सूझबूझ म्हणतात. शेवटचा आणि जे माझा एक महत्वाचा मुद्दा, अजय, तुम्ही म्हणालात तुम्ही श्रीकांत शिंदेचा विजय इथं जाहीर केला, तुम्ही असं का नाही म्हणालात की निलेश राणे देखील विजयी होतील? 100% विजय होतील. जर पार्टीने त्यांना तिकीट दिलं तर का नाही तिथून विजय होणार? आणि मला सांगा, यांनी यांच्या विजयाच्या अनेक गोष्टी सांगितल्या. अहो, निवडणुकी पार्श्वभागाला पाय लावून यांचे नेते पळाले होते. सिंधुदुर्गात उतरायची ताकद नव्हती प्रचाराला. हा इतिहास हे विसरलाय का? आणि मला एक गोष्ट बरं अजय जी, माझा एक साधा अगदी आणि जी एक मिनिट अजय जी, माझा एकदम साधा सरळ असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय सगळं व्यवस्थित आहे, आम्ही व्यवस्थित विचारांवर आणि श्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जे म्हणतील त्यांच्या विचारांवर चालणारे आम्ही नेते आहोत. सगळ्यात महत्वाचा माझा एक साधा प्रश्न या सगळ्यांमध्ये असा की आता जे निलेश राणेंनी केलं सगळं आलबेल आहे, मान्य, मग त्यांचं स्थान बळकट करण्यासाठी त्यांनी हा संन्यास घेतला आणि परत तो मागे घेतला का? साध्या प्रश्नाला अतिशय साधं उत्तर देतो. माझे मित्र निलेश राणे साहेब अतिशय भावनिक नेता आहे, अतिशय भावनिक नेता आहेत आणि त्यांच्या मनाला जर वाटलं की आपल्याला हे नाही करायचं ते नाही करायचं. आणि माझं या संपूर्ण याच्यामध्ये माझं अजून त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की निलेश राणे यापुढेही कोकणच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसतील. त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे असंख्य कार्यकर्ते, चाहते, पाठीराखे ते माझे नातलगही आहेत. त्यामुळं आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की ते अजिबात त्यांनी सार्वजनिक जीवनातनं, राजकारणातनं संन्यास घेऊ नये. आणि आपणच बातमी चालवली. आपल्या साध्या प्रश्नाचं साधं उत्तर हेच आहे. देवेंद्रजींनी त्यांना बुके देतानाचा सोबत चव्हाण साहेब असल्याचा आपण फोटो दाखवलेला आहे. नामदार चव्हाण साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही निलेश राणे साहेबांच्या, नितेश राणे साहेबांच्या, नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं निवडणूक लढवू. त्यामुळं आपण ही जी बातमी चालवली आहे किंवा हे जे वृत्त दाखवलंय त्याच्या समाधानाचं वृत्त देखील आपणच दिलंय. त्यामुळे मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि मला 100% खात्री आहे की राणे साहेब 100% पुन्हा जोमानं राजकीय सार्वजनिक जीवनामध्ये काम करतील आणि आम्ही सगळे त्यांचे सोबती, त्यांचे हितचिंतक, पाठीराखे अतिशय ताकदीनं त्यांच्या सोबत होतो. आणि जनता सिंधुदुर्गामधली, महाराष्ट्रामधली, मुंबईतली ही त्यांच्या सोबत आहे. तरुण वर्ग विशेषतः. बरं अजय जी, पंकजा मुंडे काल असं का म्हणाल्या हो की मी प्रीतमच्या जागी लढणार नाही? त्यांच्या भाषणात असं का म्हणाल्या?
पंकजाताईंना प्रीतमताईंच्या जागेवरती लढायचं नसेल हा किंवा तशी काही चर्चा असेल त्या चर्चेला ताईंनी उत्तर दिलं अगदी स्पष्ट आहे. हा पण मग त्यांना पक्षाकडून काहीच फोर्स नाही की बाबा तू प्रीतमताईंच्या जागेवर पंकजाताई कशा लढतील, हा साधा प्रश्न आहे ना. नाही आता याचा जो सोर्स आहे तो पत्रकार म्हणून आपण शोधा की त्यांना असं का वाटलं, ते असं का बोलल्या, याचं अधिक उत्तर चांगल्या पद्धतीने ते देऊ शकतील. पण बरं. कार्यकर्ते म्हणून आम्हाला तरी आमच्या प्रीतमताई मुंडे आमच्या लोकप्रिय खासदार आहेत आणि पुन्हा त्या अतिशय भरघोस मतानं पुनश्च एकदा मराठवाड्यामधनं बीडमधनं त्या लोकसभेवर निवडून जातील अशी कार्यकर्ता म्हणून आम्हा सगळ्यांना खात्री आहे आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळं सन्माननीय पंकजाताई लोकसभेला जातील, तिथून निवडणुका लढवतील, या काही ज्या चर्चा असतात त्या चर्चांना ताईंनी दिलेलं उत्तर असेल ते. बरं रुपाली ताईंकडे जाते आणि जी मी तुमच्याकडे येते अगदी रुपाली ताईंना मला एक प्रश्न विचारायचा तो असा. रुपाली ताई, सगळ्याच ठिकाणी रायगड पालकमंत्री वाद, गोगावले तटकरे, पुण्याचं तर अजित पवारांना पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, मात्र तिथं देखील लगेच चंद्रकांत पाटलांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी भेट घेतली. म्हणजे हे वाद जर पुढे सुरूच राहिले तर नेमकं काय होणार? मुळात एक लक्षात घ्या, वाद नाही. जेव्हा अजितदादांनी सरकारला पाठिंबा दिला नव्हता तोपर्यंत त्यांची जी काही मंत्रिपदं वाटली गेली, पालकमंत्रीपद वाटलं गेलं होतं. दादा सरकारमध्ये पाठिंबा दिल्यानंतर नक्कीच त्या सगळ्या गोष्टी बदलणं स्वाभाविक होतं. त्याच्यामुळे वाद वगैरे असा काही विषय नाही. आता प्रत्येकाची मनीष असते. रायगडामध्ये समजा त्या गोगावल्यांना वाटत असेल की त्यांना मंत्रिपद मिळावं आणि इच्छा कुणाला नसते. त्याच्यामुळे त्यांची इच्छा आणि सरकारमधलं ठरलेलं धोरण किंवा जो काय अजेंडा आहे हा वेगळाही असू शकतो. वाद असा नाहीये. पुन्हा सांगते, ही अस्तित्वाची, प्रत्येकाला सरकारमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तिथल्या भागातल्या नेत्यांची जे सामर्थ्यवान ताकदवान प्रत्येकाला वाटतं की बाबा आम्हाला आमच्या भागातनं हे मंत्रिपद मिळालं पाहिजे, तेव्हा तो त्यांची चर्चा असते आणि त्यांच्या अपेक्षा त्या मीडियावर बोलून दाखवतात. त्यामुळे वाद असा वगैरे नाही, कारण का हाच वादामध्ये गोगावले आणि तटकरे साहेब हे स्वतः एकत्र बसून बोललेले आहेत. त्याच्यावर सोल्युशन सरकार म्हणून तिन्ही पक्षाचे नेतृत्व हे काढतातच. त्यामुळे वाद म्हणता येणार नाही. हा ठीक आहे, आपल्याला एक संवादाला किंवा बोलायला एक माध्यम मिळून जातं, परंतु शेवटी हे बघा, कोणाला मंत्रिपद पाहिजे हे प्रत्येकाची तेवढी इच्छा आकांक्षा लोकप्रतिनिधीची असते. त्याच्यामुळे जर दोन लोक इच्छुक असतील तर माझा का तुझा याच्यामध्ये तात्विक डिफरन्स हा आपल्याला जाणवतो त्याच्यामध्ये. बरं बोला अनिशजी, बोला. बघा, भावनिक म्हणाले हे मगाशी निलेश राणेंना. त्यांच्या भावना रोज सकाळी सकाळी ट्विटरवर किंवा टेलिव्हिजनवर आपण सगळे पाहत असतो, काय खालच्या दर्जाच्या भावना असतात त्यांच्या. इतके भावनिक आहेत ते निलेश राणे आणि त्यांचे छोटे बंधू नितेश राणे. हे महाराष्ट्राच्या जनतेला असंस्कृतपणाचं दर्शन आहे ना. रोज सकाळी भाजपचे प्रत्येक मतदारसंघातले 1000 मतदान कमी करतात हे रोज सकाळी टीव्हीवर जेव्हा येतात ना त्यावेळेस. आता दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, मला एक सांगायचंय, ज्यांना स्वतःच्या गावचे मीडियाच्या माईकवर थोपणारे संजय राऊत, एका डॉक्टरला ब्लॅकमेल करणारे संजय राऊत, तिला आई बहिणीवरून घाणेरडे आरोप देणारे संजय राऊत, टीव्हीवरती बंद कराल का प्लीज? मग आणि भाषेमध्ये अजितजी अनिशजींचं उद्या येते तुमच्याकडे येते, मग बोला. हे दिसत नाही का तुम्हाला? गावचे 2 सरपंच निवडून आणण्यासाठी अजित चव्हाण, ऐका 2 मिनिटं ऐका. तुम्हाला संजय राऊत दिसत नाही का सकाळी सकाळी? तुमचा परत तो संबंध महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गढूळ करणारा एक असा संपादक जो स्वतःच्या प्रेमात आहे, त्या संपादकानं महाराष्ट्राला म्हणजे तुम्ही मान्य केलं, अर्वाच्य भाषेचा परिचय करून दिला. याचा उद्धार महाराष्ट्रामध्ये देशातल्या सर्व संवेदनशील नेत्यांनी केलाय. बरं अजितजी अनिशजींचं उद्या तुम्हाला बोलायला वेळ देणार आहे मी. अजितजी बोला. अनिशजी, हा. दोन सरपंच निवडून आणण्यासाठी त्यांना नितेश राणेंना गावामध्ये स्ट्रगल करावी लागते. आमदारकी सुद्धा यांची, खरंच तुम्हाला सांगतो, यांची स्वतःची आमदारकी आता सामान्य नेत्यांना फील्डवर जाऊनच काम करावं लागतं. मातोश्रीमध्ये बसून बाळासाहेबांच्या पुण्यावरती काही होत नाही, लक्षात ठेवा. आणि ती पुणे आता हळूहळू शिंदे साहेबांच्या पारड्यात गेली, त्यामुळे ती पण संपली. आणि हे गौरवशाली असतं की ग्रामपंचायतच्या निवडणुकीला जाणं आपल्या कार्यकर्त्यांना व्हॅनिटी व्हॅनमध्ये. बरं अजितजी रुपालीताईंनी आता प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की सगळ्या वादाचं कारण असेल किंवा काय असेल, हा सगळा वाद मिटवला जाऊ शकतो संवादानं. संवाद करणं फार महत्वाचं आहे. बरं, राज्यात ठिकठिकाणी अशी परिस्थिती आहे, जशी मी नावं घेतली, सुनील तटकरे असो किंवा गोगावले असो, चंद्रकांत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ, घाटगे, अशी अनेक नावं जी आहेत ती राज्यात ठिकठिकाणी आता एकाच पक्षात सगळे आलेत की कसं काय करणार, महायुती काय करणार, पुढची भूमिका काय महायुतीची, कसं सगळं बॅलन्स करणार. आलबेल तर आहे म्हणतात, पण पुढच्या काळात हे आलबेल राहील का?
आपण सांगितलंय, आपल्या शब्दात मी सांगतो की सामर्थ्यवान नेते एकाच पक्षात आलेले आहेत. आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या की महायुतीमध्ये सन्मान्य शिंदे साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, सन्मान्य अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली राज्यामधले अतिशय क्षमतावान नेते आहेत, एकत्र आलेले आहेत. जेव्हा क्षमतावान लोक एकत्र येतात त्याच ठिकाणी वादही निर्माण होतात आणि त्यांची काम करण्याची ताकदही तितकीच मोठी असते. आपण एक लक्षात घ्या की हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत या राजकारणामध्ये अपरिहार्य आहे. राजकारणात असून महत्वाकांक्षा नसणं म्हणजे गृहस्थाश्रमी माणसानं संन्यास घेण्यासारखं आहे, जे होऊच शकत नाही. प्रत्येक राजकीय व्यक्तीला महत्वाकांक्षा असते, ती असली पाहिजे. त्याचं कारण असं, आपले पाठीराखे, आपल्याला मतदान करणारी जनता, आपला मतदारसंघ यांचा विकास करायचा असतो. त्याकरता अधिकाधिक महत्वाची पदं हवी असतात आणि याचंच नाव राजकारण आहे की माझ्या भागाचा विकास मी कशा पद्धतीने अधिक चांगला करू, मला मिळालेलं पद हे माझ्या लोकांसाठी मी कसं वापरू. आणि मग असं करताना माझ्यासोबत जो माझा सहकारी पक्ष आहे त्या नेत्याचं काहीतरी पुढे आणायचं आणि त्या नेत्याला पूर्णपणे संपवायचं, असं भाजपचं राजकारण असल्याचं विरोधकांचं मत आहे. अगदी बरोबर. हे बघा, शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की स्वतःला स्वतःची माणसं सांभाळावी लागतात. जो माणूस सामर्थ्यवान असतो त्याचे पाठीराखे त्याला कधीच सोडून जात नाही. तुमच्याकडे म्हणजे जर हे कसं आहे माहिती का रुबीनाजी, राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप करणं म्हणजे माझी बायको मला सोडून का पळून गेली असं चौकात उभं राहून ओरडण्यासारखं आहे. तुझी बायको बाबा तुला सांभाळता का नाही आली याचं उत्तर त्याच माणसाला द्यायला लागतं. अनेक खासगी कारण त्याला काय आपण बोलू शकत नाही. महिलांविषयी सभ्यतेने बोला, लाईव्ह व्हिडिओ. महिलांविषयी सभ्यतेने बोलत प्रश्न काय? माझी बायको सोडून गेली, पीडित माणूस आहे त्याच्यामध्ये. महिलांविषयी सभ्यतेने बोलतो ना. माझी बायको मला का सोडून गेली हा तोच माणूस सांगू शकतो. आमच्या पक्ष फोडला, आमच्या पक्षातनं लोक गेले, हे म्हणजे कसं होतं की चौकात उभं राहून एखादा सद्गुरस्त जर ओरडला माझी बायको मला का सोडून पळून गेली तर लोक त्याला बरोबर. तर हे समाज मान्य नाही. अशा काही गोष्टी तेवढी ताकद, तेवढं सामर्थ्य हे असावं लागतं. पक्ष सांभाळायचा असो किंवा इतर कुठल्या गोष्टी करायच्या असल्या तरी तुम्ही सामर्थ्यवान नेते असाल तर तुम्ही लोकांची माणसं का चोरताय? आज भारतीय जनता पक्षात स्वतःचे 4 लोक सोडले तर कोण राहिले भारतीय जनता पक्षामध्ये? तुम्ही मला हे तरी आम्ही तुम्हाला संधी देतो, आमचे नेते चोरून न्या आणि भारतीय जनता पक्ष सांगायचा. नेते काही दुकानात ठेवलेल्या लोणच्याच्या बरण्या घालून चोरून न्यायला. आत्मचिंतन करा. नेते चोरले जात नाही. तुम्ही नेत्यांबद्दलही सन्मानाने बोला. नेते चोरले जात नाही. नेते क्षमतावान मान्य आणि भारतीय जनता पक्षासारखी मोठी मंडळी जगामध्ये कुठे नाही. ते मान्य नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य करून, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मान्य करून आपली विधाने चालली आहेत ना, ते नारायण राणे तुमचे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. बरं अजितजी अनिजी अजितजी अनिजी मुद्द्यावर बोलूयात. मुद्दा काय भाजप बरं इतर पक्ष भाजपची बरं मुद्दा काय आहे? याला काय म्हणायचं? बरं अजितजी, मुद्दा हा आहे की विरोधकांचा आरोप असा असतो भाजप येणाऱ्या इतर सहकारी पक्ष जे आहेत त्या पक्षाच्या नेत्यांना भाजप गोड बोलून मी काव्यानं फूस लावून उद्धव ठाकरेंकडून करून घेतलं संजय राऊत. बरं अनिजी मुद्द्यावर बोलूयात आपण. अनिजी मुद्द्यावर बोलूयात. यांची बायको का आनंदात नाही हे आम्ही कसं सांगणार? त्यांनी तपासून बघावं ना काय आपल्या कमतरता आहे. आमचा काही संबंध नाही. बरं अजितजी मुद्द्यावर बोलूयात. विरोधकांचा आरोप तुम्हाला पटतोय का की भाजपात जेव्हा इतर पक्ष सहकारी पक्ष येतात तेव्हा त्या पक्षाच्या नेत्यांना शांत करण्याचं काम भाजप करतं आणि मग त्या नेत्याचं कुठेही आपल्याला कुठे नाव सुद्धा बॅनरवर दिसत नाही, हे खरं आहे का? रुबीनाजी, त्याच्या आधी जरा मला बोलायला परमिशन दिली तर मी बोलेन. आपण स्वतः शोधा. यांच्या आधी बोलायला परमिशन दिली तर बोलेन. आलेल्या अनेक नेत्यांची अतिशय चांगल्या पदावरती भारतीय जनता पार्टीमध्ये वर्णी लागलेली आहे. आपण ते पाहू शकता की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या विविध नेत्यांना अतिशय सन्मानाची पदं भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे. राज्यामध्ये अनेक मंत्री, नेते आणि आता सध्या संसदीय पदांवरती काम करणारी ही माणसं अतिशय तिथं सन्मानानं काम करतायत. ज्या कुटुंबाबद्दल हे बोलतायत त्या आदरणीय नारायणराव राणे साहेबांना केंद्रामध्ये मंत्रीपद भारतीय जनता पक्षानं दिलेलं आहे. ते कसं दिलेलं आहे याची कल्पना उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आहे. त्यामुळं हा आरोप अप्रस्तुत आहे असं माझं म्हणणं. निश्चित रुपालीताई बोला. नाही, या दोघंही माझे बंधू जे अजित जी आहेत, गाडवे जे आहेत,
बायकोचं उदाहरण देण्यापेक्षा पुरुष एकत्र का राहू शकत नाही याच्यावर तुम्ही बोलावं. कारण का तुमच्या वादाच्या याच्यामध्ये तुम्ही शेवटी स्त्रीलाच आणून बायको का नांदत नाही हा प्रश्न घेणं हा मला थोडा अपमानकारक वाटतोय एक स्त्री म्हणून. तुम्ही पुरुष का एकत्र राहू शकत नाही? तुम्ही कर्तृत्वान आहात, तुम्ही सामर्थ्यवान आहात, तुम्ही एका भागामध्ये काम करता आणि राजकारणामध्ये पदं खूप मोठी आहेत. तर कृपया करून भगिनी म्हणजे स्त्रीला न घेता तुम्ही पुरुष एकमेकांच्या डोक्यात काय घालायचं ते दगड घाला, परंतु स्त्रियांचं उदाहरण देता चांगल्या ठिकाणी द्यावं असं माझी विनंती. परवाच्या चर्चेत सुद्धा अजितजी तुम्ही मुलींचंच उदाहरण दिलेलं होतं आणि आजही तुम्ही बायकोचं नाव घेतलं, असं का? नाही, आणि अजित भाऊ तुम्ही आमच्या वहिनींचंही नाव घेऊ शकत नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही पुरुषाचं उदाहरण द्या. रुपालीताई बोला, अजितजी बोला. रुपालीताई हा स्त्री सक्षमीकरणाचा जमाना आहे. त्यामुळं एखाद्या महिलेला पूर्वीच्या काळी बघा नाही पटला तरी त्याच नवऱ्याबरोबर संसार करायला लागायचा. आता हा काळ असा आहे पटला नाही तर नवरा सोडता येतो बाईला. मी उलट स्त्री सक्षमीकरणाच्या बाजूचा आहे आणि मी अतिशय चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण असं आहे की या 21व्या शतकामधल्या मुलीला जर नाही पटला नवरा तिने सोडून दिला, त्या नवऱ्यानं आता तपासून बघावं त्याच्यात काय कमतरता आहे. तिने लाथ मारून सोडून दिला असं आपण म्हणू. हे स्त्री सक्षमीकरणाचं उदाहरण आहे. नाही, मला सांगायचंय काय की हे उदाहरण या ठिकाणी बरोबर वाटत नाही. स्त्री सक्षम झाली, तिला अधिकार आलेला आहे, ती खांद्याला खांदा लावून काम करते. तुम्ही पुरुष लोक एका पक्षात किंवा आपला पाठिंबा घेतल्यानंतर का काम करू शकत नाही? तर तुमच्यात काय कमतरता आहे का आपल्याला समोरचा ही भूमिका घ्यायला लावतो? याचा विचार पुरुषांनी पण केला पाहिजे ना, की आपल्याकडे चूक आहे का समोरच्याकडे चूक आहे त्याचं उदाहरण द्या, बरोबर, उदाहरण देऊ नका अशी माझी विनंती आहे. बरं अजयजी, हा मुद्दा मला देखील पटलेला आहे. मी कार्यक्रम घेतलेत, मला माहितीये तुम्ही या आधीच्या कार्यक्रमात देखील म्हणालात की मुली भांडतात. आता तुम्ही तर थेट बायकोचं उदाहरण दिलेलं आहे. का बरं महिलांचंच नाव तुम्ही का घेता, पुरुषांचं नाव तुम्ही चर्चेत का नाही घेत? आता हे आजचा वादच घ्या ना. मी आजच्या वादामध्ये मी स्त्री सक्षमीकरणाच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं आजच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी ज्याच्याशी लग्न केलं त्याच्याच बरोबर बाईला सती जायला लागत होतं. त्याच्यानंतर पुन्हा आणखी अशी परिस्थिती आली की नाही पटत तरी तिलाच राहावं लागत होतं. परंतु आजचा काळ बघा कसा आहे, नाही पटला तर त्याच्यामध्ये काय त्याला स्त्री सोडू शकते. ते उदाहरण मी दिलेलं आहे. नाही, माझं उदाहरण बरोबर आहे. माझं उदाहरण अतिशय बरोबर आहे. म्हणजे तुम्ही रुपालीताई ते म्हणताय त्यांचं उदाहरण बरोबरच आहे. ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत. हेमलताताई तुमची काय प्रतिक्रिया हो याच्यावर? पुरुष प्रधान संस्कृती दिसून येते अजित भाऊ तुमच्या ह्याच्यात. एक मिनिट. नाही हेमलताताई बोला. बरं येते अजयजी येते. हेमलताई बोला. आपला मूळ विषय राहिला बोला हेमलताताई. मी ते गाडवेन ना, माझं असं स्पष्ट मत आहे. मी ते गाडवेंना सांगितलं होतं. हेमलताताई बोला. अजयजी एक मिनिट आता त्यांचं होते. बरं बोला हेमलताताई. बोला. अजितजी कसं असतं की महिला म्हणजे एक सॉफ्ट टार्गेट आहे. म्हणजे कोणी उठावं त्या महिलेचं उदाहरण द्यावं, ती का नांदत नाही, तर दुसऱ्या माणसाकडेच का जाते. नाही ताई, मी असं म्हटलं नाही. तुमच्याकडनं ही अपेक्षा नाहीये, ही अपेक्षा नाही. आपली चर्चा चालली होती निलेश राणेंवरती. निलेश राणेंचा विषय हा वादही पुरुषांचाच आहे. तरी महिलेचं नाव आलं. पुरुषांमधला वाद शिस्तीमधून बाहेर त्या बाईने सोडून दिलं. तुम्हाला काय जाहीर करावी लागते. म्हणजे या संदर्भात चर्चा झाली, तिथं महिला ती नांदतच का नाही. मी रिपीट करू का? अजित चव्हाण काय म्हणाले? अजित चव्हाण हे म्हणाले हेमलताताई अपेक्षा नाहीये. म्हणजे तुम्ही तरी असं बोलायला नको असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही ते उदाहरण कुठल्या अनुषंगाने दिलं मला माहित नाही, परंतु अजित चव्हाण की तुमची बायको तुमच्याकडे टिकत नाही त्याचं नाव तुम्ही आमच्यावर घेता. तुम्ही वारंवार तुम्ही देखील हा शब्द नका बोलू. अनिशजी तुम्ही देखील हा शब्द नका बोलू वारंवार. तुमचे लोक सगळ्यात पुरुष एकत्र का राहू शकत नाही? तुम्ही कुठे कमी पडता की समोरच्या तुमच्यावर एवढे तुम्ही जाऊन विचारा उद्धव ठाकरेंना. तुम्ही जाऊन विचारा संजय राऊतला. कोणाला अजितजी वाद हा नाही. आता वाद हा नाहीये. निघून गेले. तुम्ही तुमच्या नेत्याला विचारलं पाहिजे. तुम्ही आम्हाला कशाला विचारायला येतात? बरं तुमचं आपल्यासारखं आहे माणसं. अजितजी बरं एखाद्या तुमचं तुम्हाला म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून बरोबर नाही ना असं गाडी. तुम्ही तुमचं बघितलं पाहिजे. तुमच्या पार्टीत काय चाललंय? तुमच्याकडे लोकसभेला उमेदवार आहेत का? तुम्ही कोणाला उमेदवारी देणार आहे?
ते लोक तेवढे कॅपेबल आहेत का? तुमची बरं, कोण अजितजी, उमेदवारी घेऊन पळत अजितजी. नाही. म्हणतात आम्ही पाडू बरं. आधी ताकद जमवा. पक्ष बरं. संपला तुमचा. संजय राऊतने पक्ष संपवला सगळा. बर अजितजी, आता एक आणि महत्वाचा तुम्ही वय प्रश्न. नाही बरं. सांगितलं मला. ते म्हणले आम्ही तरुण, आम्हाला पुढे जाऊ द्या. गाडवे आपण एकाच वयाचे. बरं तुम्हाला मगापासून अजितजी, वय विचारतो, तुम्ही सांगितलं बरं नाही. अजितजी, एखाद्या पुरुषाला वीक दाखवताना तुम्ही महिलेची उपमा देता का? आणि हे 3दा घडलेलं, ही 3ऱ्यांदा आहे. नाही, तुम्हाला जसं काही असं वाटत जर असेल तर उलट मी स्त्री सक्षमीकरणाच्या बाजूला बोललो. माझा तसा उद्देश नव्हता. आता स्त्रियांनी सतत आम्ही दुर्बल असंही समजून घेण्याची काही आवश्यकता नाही. मी उलट म्हटलो, त्या बाईला पटलं नाही, तिने तुम्हाला का सोडलं? अशा पद्धतीची चांगली उदाहरणं आपण आता समाजात सेट केली पाहिजे. तुम्ही रुबीनाजी असं जर समजून घेत असाल तर तसा माझा उद्देश नाही. आपण हे लक्षात घ्या. माझं म्हणणं एवढं आहे की या डिबेटमध्ये 3 महिला आहेत ना अजितजी, या डिबेटमध्ये 3 महिला आहेत. एकीचंही मत असं असेल ना की अजितजी बोललेत ते बरोबर बोललेत, कारण तुम्ही ते बोललात आणि त्याच्यानंतर म्हणतात की नाही मी बरोबर बोललोय. अगदी रुपालीताई, काय नेमकं याच्यावर प्रतिक्रिया काय? नाही अजित भाऊ, तुम्ही उदाहरण चुकीचं दिलेलं आहे. तुम्हाला ज्यांच्या पक्षातनं जी लोक गेली त्या पुरुष मंडळीबद्दल बोलत असताना हे उदाहरण देणं खरंच योग्य नाही. कारण का दरवेळेला तुमच्या पुरुषांच्या चुका किंवा तुमच्या पुरुषांच्या कारनामामध्ये महिलांचं उदाहरण का पाहिजे? जर ती महिला चुकली असेल तर नक्कीच तुम्ही उदाहरण द्या. ह्यांची मुलं का घर सोडून गेली? त्यांच्या बाबतीत तुम्ही बोला. त्या पक्षाच्या बाबतीत त्याच्याशी घेणं देणं नाहीये. बरं, तुम्ही हे तुमचं हे वक्तव्य मागे घेताय का? मराठी भाषा ऐका, 2 मिनिटं शांतपणे माझं ऐका. मराठी भाषेमध्ये अनेक वर्षांपासनं बोलतानाचे अनेक वाक्प्रचार वापरायचे असतात. म्हणजे बोलताना भीती वाटावी एवढा सुद्धा आतंक स्त्रियांनी करू नये, माझी विनंती आहे तुम्हाला. ह्या बोलण्याच्या पद्धती हे असतात. मग चुकीचं आहे तुमचं. पूर्वीचं काही वाक्य वापरायची ठीक आहे. आत्ताचे तुम्ही पुरुष समाज सुधारक आहात ना, मग तुम्ही आता ते उदाहरण का देता? हेतू तर ते वापरलेलं नाही. तुम्ही बोलण्याच्या अवघात उदाहरण दिलं असेल, पण आमचं तेच म्हणणं आहे की असं उदाहरण आपण देऊ नये. तुमच्यासारख्या भावाकडनं आम्हाला अपेक्षा नाही की पुरुषांच्या वादात आमच्या महिलांचं उदाहरण देणं. एवढीच आमची विनंती आहे तुम्हाला. तुझी इच्छा असेल, मी परत वापरणार नाही, तो काही विषय नाही. परंतु बस येस, आमचं तेच म्हणणं आहे अजित भाऊ, दुसरं काही नाहीये. प्रस्तुत उदाहरणं जर ती बोली भाषेमधली असली आणि ती जर आपण बोललो आणि ती बोलणाऱ्याच्या मनात तो हेतूही नसेल तरी रुबीनाजी त्याची हजेरी घेणं हे काही योग्य नाही, हे मी तुम्हाला सांगतो. हा, पण नाही ना, तुम्ही ते वक्तव्य मागे घ्या. तुम्ही म्हणालात की नाही मी बरोबर बोललोय आणि वारंवार मुलींची त्यामुळे उदाहरणं तो विषय आला, देतो. बरोबर. आपण मुद्द्यावर बोलतो, आपण राजकारणावर बोलतो. तुमच्या काय तुम्हाला वाईट वाटत असेल तर ठीक आहे बाबा, मी म्हणतो हे मी बोलणार नाही, पण मी बोललो ते काय चुकीचं बोललो? असं होत नाही का समाजात? असं घडत नाही का समाजात? जे घडतं, ज्याचं उदाहरण दिलं जातं, जे शेकडो वर्षापासून दिलं जातं, तेच मी बोललो. काही चुकीचं म्हणजे तुम्ही हे वक्तव्य बोलून सुद्धा आमच्यावर उपकार करताय असं बोलताय? अहो रुबीनाजी, मी आपल्याला तेच सांगतोय, दोघी माझ्या बहिणी आणि तुम्ही, हे तुम्ही व्यक्तिशय घेऊ नका. मी तुम्हाला जर असं वाटत असेल की अशा पद्धतीनं वाक्प्रचार जे मराठी भाषेमध्ये प्रचलित आहेत ते वापरू नये, तर भाषेचं सौंदर्य थांबवण्याचं काम आपण करत असाल, माझं काही म्हणणं नाही. परंतु मी ज्या विषयाला अनुसरून हे सांगितलं होतं किंवा विषयाला अनुसरून जे बोललो होतो, तो उद्देश माझा कुठेही अशा पद्धतीनं आपल्याला हेळवायचा किंवा आपल्याला दिवसण्याचा, चिडवण्याचा आता नव्हता. अगदी. आता बरं अजितजी, बरं आता मुद्द्यावर बोलूयात. बरं अजितजी, पुढच्या काळात आता नेमकं काय करणार? असे जेव्हा आपल्याला जर आपण पाहिलं तर अंतर्गत वाद तुमच्या चव्हाट्यावर येत नाही भाजपचे, हे देखील मला माहिती आहे. म्हणून सांगते की पुढच्या काळात आता भाजप काय करणार? अगदी काही सेकंदात उत्तर. आजच्या बातमीमध्ये आपण सांगितलं की अशी नाराजी आली होती आणि मग ते पक्षश्रेष्ठींकडे गेले आणि देवेंद्रजींनी त्यांची तातडीनं समजूत घातल्याची बातमी आपण आली. म्हणजे शेवटी पुन्हा ते झालं ना, बॅलन्स करण्याचंच आहे. एका नेत्याला दाबायचं आणि एका नेत्याला वर करायचं, म्हणजे हेच आहे ना शेवटी. कुठल्या नेत्याला दाबलं याच्यामध्ये, याचं उत्तर आपण बॅलन्सिंग करताना काय करायचं? बॅलन्सिंग करताना काय करणार? कुठल्याही वादामध्ये ऐका ना, मी आपल्याला तेच सांगतोय रुबीनाजी, कुठल्याही वादामध्ये यशस्वी तोडगा काढणं हे सामर्थ्यवान नेत्याचं कौशल्य असतं. माझ्या नेत्यांनी पार पाडलेलं आहे. आमचा पक्ष कुणी आमचं ऐकलं नाही, आमच्या विचाराच्या विरोधात गेले, म्हणून आमचा पक्ष आजच्या तारखेपर्यंत तरी एकदाही फुटलेला नाही. त्यामुळं तो नैतिक अधिकार मला आहे बोलण्याचा. बरं, महायुतीमध्ये बोला रुपालीताई, अगदी 10 सेकंदात. महायुतीमध्ये संवादाने ज्या काही वाद होतो किंवा जी काही नाट्य नाराजी आहे ती संपवली जाते.
म्हणजे महायुतीमध्ये मी म्हणेल की संवाद हा जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या गोष्टी इतर पक्षात जरी होत असेल तरी प्रत्येक पक्षाकडे त्या नेत्यांकडे ते कौशल्य पाहिजे हा. की तुमच्या इंटरनल गोष्टी त्या तुम्ही कशा समवताल, बरोबर. कशा म्हणून घेताल. तर महायुतीमध्ये तेवढं कौशल्य आणि संवाद असल्यामुळे ते वाद झाले तरी लवकर मिटवण्यामध्ये बर, त्यांना बर. यश मिळतं. बरं हेमलताताई, अगदी 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 5 सेकंदांमध्ये उत्तर. नाही, हा वाद काही मिटला असं मला वाटत नाही आणि तो मिटणारही नाही. राणेंचं सगळंच एकंदर मानसिकता आणि एक वागण्याची पद्धत बघितली तर याच्यातनं काही आउटपुट निघेल असं मला वाटत बर नाही. बर राणे बर अनिजी भारतीय अगदी जनता पक्षाचे नेते बरं अनिजी अगदी 2 सेकंदात उत्तर. जर राणेंनी त्यांचा राजीनामा मागे घेतला किंवा संन्यास मागे घेतला ना, त्यांचं उरली सुरली प्रतिमा पण जनसामान्यातून खाली जाणार आहे. फक्त अगदी. त्यांनी मागे घेऊ नये, दिलेल्या शब्दावर ठाम राहावं. अगदी. आणि ज्या दिवशी हा भाजप संपलेला असेल ना किंवा भाजपची सत्ता गेलेली असेल ना, त्या दिवशी मात्र हे राणे भाजपला पण पक्षशिस्त दाखवतील. अगदी. लक्षात घ्या, हे राणे कुणाचेच असतात. हे बर भाजपचे बर पण बर होऊ बर शकत अगदी नाही. अगदी हे कुठल्याच अगदी खूप पक्षाचे खूप होऊ धन्यवाद शकत नाही. हेमलताताई आपल्या सोबत होत्या, अजितजी भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते आपल्या सोबत होते, अनिजी आपल्या सोबत होते, रुपालीताई आपल्या सोबत होत्या. खूप खूप धन्यवाद. एकूणच जर आपण पाहिलं तर आता भाजपात ठिकठिकाणी राणे चव्हाण कला होतोय की काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं. वेळ झालेली इथंच थांबण्याची. नमस्कार.